महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून परिचित आहेत। मात्र गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात जातीय अत्याचाराने थैमान घातले आहे। जातीय द्वेषातून भटके, विमुक्त, आदिवासी, बौद्ध व बहुजन समाजातील व्यक्तींच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे। या जातीय अत्याचाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वासर्वे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यव्यापी जनआंदोलनाची हाक दिली होती। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अशोक सोनूने, ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव तायडे, जिल्हा नेते प्रशांत वाघोदे, फुले आंबेडकर विद्वत सभा जिल्हाध्यक्ष DS वले यांच्या मार्गदर्शनान्वये मेहकर येथे नियमांचे पालन करत शारीरिक अंतर ठेवत उपविभागीय महसूल अधिकारी मेहकर मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वंचित आघाडीचे जिल्हा नेते वसंतराव वानखेडे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले। जातीवादी हल्ले झाले म्हणून सरदार बाळासाहेब आंबेडकरांनी या जातीवादी हल्ल्याला कसं रोखता येईल म्हणून आज जन आंदोलनाची हाक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे। त्यांच्या हाकेला म्हणून आम्ही देखील या ठिकाणी शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत सभेच्या वतीनं या ठिकाणी ह्या निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदय यांना दिलेला आहे। जातीय अत्याचार रोखून आरोपींना कडक शासन करावे, तसेच अत्याचार प्रवण क्षेत्रात विशेष न्यायालय स्थापन करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रणित फुले आंबेडकर, विद्वत सभा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राहुल धाबाडे, ज्येष्ठ नेते PK शेजूड, विद्वत सभा तालुकाध्यक्ष दीपक पांडमुख, भारीप शहराध्यक्ष सिद्धार्थ ओसरमोल, उपाध्यक्ष बाळू चव्हाण, तालुका सचिव प्रदीप सरदार, अविनाश गवई व वंचित आघाडीचे कार्यकर्ते शारीरिक अंतर ठेवत नियमाचे पालन करत उपस्थित होते। विष्णू आकरे, पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, मेहकर।